नमस्कार. आज पुढील काही मिनिटांसाठी स्वतःला पूर्णपणे हा वेळ द्या. तुम्ही जिथे आहात ती जागा सुरक्षित आहे. तुमचं शरीर सुरक्षित आहे. आणि या क्षणी तुम्हाला कुठेही पोहोचायचं नाही. काहीही सिद्ध करायचं नाही. फक्त या अनुभवामध्ये पूर्णपणे सहभागी व्हायचं आहे. शरीराला पूर्ण आधार मिळेल अशा स्थितीत बसा किंवा झोपा. आणि आता हळूवारपणे तुमचे डोळे मिटा. एक दीर्घ खोल श्वास घ्या आणि संथपणे सोडून द्या. पुन्हा श्वास आत आणि हळूहळू बाहेर. आणखी एकदा खोल श्वास आणि पूर्णपणे सोडून द्या. आता तुमच्या शरीराकडे लक्ष द्या. तुमचे पाय जमिनीला स्पर्श करत आहेत. तुमचं शरीर ज्या पृष्ठभागावर विसावलं आहे त्याचा आधार अनुभवा. तो आधार तुम्हाला स्थिर करत आहे, सुरक्षित ठेवत आहे. आता तुमच्या श्वासाला बदलायचा प्रयत्न करू नका. तो जसा आहे तसाच वाहू द्या. फक्त त्याचं निरीक्षण करा. प्रत्येक श्वास तुम्हाला या वर्तमान क्षणात अधिक खोल घेऊन येत आहे. तुमच्या खांद्यामधला ताण हळूहळू विरघळू द्या. जबडा सैल होऊ द्या. डोळ्यांभोवतीचे स्नायू विश्रांतीमध्ये जाऊ द्या. हात मोकळे सोडा. छाती शांत. पोट शांत. संपूर्ण शरीर शांत. प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या शरीरातील अनावश्यक ताण हळूहळू निघून जात आहे. आणि प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या मनामध्ये थोडी अधिक जागा निर्माण होत आहे. विचार अजूनही येत असतील तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्याशी लढू नका. फक्त आकाशात तरंगणाऱ्या ढगांसारखे त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या. आता कल्पना करा, तुमच्या समोर
एक लांब, शांत, सुंदर रस्ता आहे. या रस्त्याची सुरुवात जिथे तुम्ही आज आहात तिथून होते आणि त्याचा शेवट तुमच्या सर्वोत्तम शक्य भविष्यामध्ये जाऊन मिळतो. या रस्त्यावर घाई नाही, दडपण नाही, फक्त एक प्रवास आहे, वारीचा, शिकण्याचा, बदलाचा. या रस्त्याच्या सुरुवातीला तुम्ही उभे आहात. आजचे तुम्ही, तुमच्या सर्व अनुभवांसह, यशांसह, अपयशांसह, शिकलेल्या धड्यांसह, स्वप्नांसह आणि अजूनही पूर्ण व्हायच्या असलेल्या अनेक शक्यतांसह. क्षणभर स्वतःकडे करुणेने पहा. तुम्ही जे काही पार केलं आहे त्यासाठी स्वतःचे आभार माना, कारण त्या प्रत्येक अनुभवाने तुम्हाला या क्षणापर्यंत आणलं आहे. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि मनामध्ये अगदी शांतपणे एक संकल्प करा. मी माझ्या सर्वोत्तम भविष्याला खुले मनाने स्वीकारत आहे. पुन्हा मी बदलासाठी तयार आहे आणि आजपासून माझ्या प्रत्येक छोट्या कृतीमधून मी त्या भविष्याची निर्मिती करत आहे. या संकल्पासोबत तुमच्या छातीत एक उबदार, शांत विश्वासाची भावना निर्माण होत आहे. आणि आता तुमच्या समोरचा हा रस्ता तुम्हाला हळूहळू तुमच्या भविष्याकडे घेऊन जाण्यासाठी तयार आहे. फक्त श्वास घेत राहा, शांत राहा आणि या प्रवासाला स्वतःहून घडू द्या. आता तुमच्या समोर असलेल्या त्या शांत रस्त्याकडे पुन्हा एकदा नजरेने पहा. हा फक्त एक रस्ता नाही, हा आजच्या तुम्हाला उद्याच्या तुमच्याशी जोडणारा एक जिवंत पूल आहे. या पुलावर प्रत्येक पाऊल फक्त अंतर कमी करत नाही, तर तुमच्या आत एक नवीन व्यक्तिमत्व घडवत आहे.
एक दीर्घ श्वास घ्या आणि पहिलं पाऊल पुढे टाका. अगदी शांतपणे चालत राहा. प्रत्येक पाऊल तुम्हाला भूतकाळापासून थोडं अधिक मुक्त करत आहे. ज्या चुका तुम्ही वारंवार आठवत होतात त्या हळूहळू मागे राहत आहेत. ज्या भीती तुम्हाला थांबवत होत्या त्या प्रत्येक पावलागणिक लहान होत आहेत. ज्या शंका वारंवार मनात येत होत्या त्या आता हळूहळू विरघळत आहेत. फक्त चालत राहा. तुमच्या प्रत्येक पावलासोबत तुमचा श्वास अधिक शांत होत आहे. मन अधिक स्वच्छ होत आहे आणि तुमच्या छातीत विश्वासाची भावना अधिक मजबूत होत आहे. आता तुमच्या लक्षात येतं की या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुंदर झाडं आहेत. हलका वारा वाहत आहे. सूर्याची कोवळी किरणं तुमच्या चेहऱ्यावर अलगद पडत आहेत. तुम्हाला एक अनामिक शांतता अनुभवायला मिळत आहे. तुम्ही योग्य दिशेने चालत आहात याची तुमच्या मनाला पूर्ण खात्री आहे. आणखी काही पावलं पुढे गेल्यानंतर दूरवर तुम्हाला एक व्यक्ती दिसू लागते. सुरुवातीला ती फक्त एक शांत आकृती वाटते, पण जसं तुम्ही जवळ जाऊ लागता तसं तुम्हाला त्या व्यक्तीकडून एक विलक्षण आत्मविश्वास, शांतता आणि स्थैर्य अनुभवायला लागतं. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणताही दिखावा नाही, कोणताही अहंकार नाही, फक्त एक शांत आत्मिक समाधान आहे. तुम्ही आणखीन जवळ जाता आणि अचानक तुमच्या लक्षात येतं की ती व्यक्ती कोणी दुसरी नाही तर तुम्हीच आहात, तुमचंच भविष्यातील रूप. ते रूप ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला, ज्याने अनेक वेळा पडूनही पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला, ज्याने सातत्य निवडलं, शिस्त निवडली, धैर्य निवडलं. क्षणभर त्या व्यक्तीकडे फक्त निरीक्षक म्हणून पहा. त्यांची उभी राहण्याची पद्धत पहा. त्यांचा श्वास किती शांत आहे ते अनुभवा. त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पहा. डोळ्यांमध्ये भीती नाही, घाई नाही, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड नाही. फक्त स्वतःवरचा गाढ विश्वास आहे. आता त्यांच्या कपड्यांकडे पहा. ते कसे चालतात, कसे हसतात, कसे श्वास घेतात.
त्यांच्या उपस्थितीत आजूबाजूचं वातावरण कसं शांत आणि आश्वासक झालं आहे ते अनुभवा. या क्षणी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. यशाने या व्यक्तीला बदललेलं नाही, तर या व्यक्तीने स्वतःमध्ये केलेल्या छोट्या सातत्यपूर्ण बदलांनी हे यश निर्माण केलं आहे. आता तुम्ही आणि तुमचं भविष्यातील रूप एकमेकांसमोर उभे आहात. काही क्षण एकमेकांकडे फक्त शांतपणे पहा. काही बोलण्याची गरज नाही. तुमच्यातील हा संवाद शब्दांचा नाही, तो ऊर्जेचा आहे, अनुभवाचा आहे, जाणीवेचा आहे. तुमच्या भविष्यातील रूपाच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित आहे. ते स्मित तुम्हाला सांगत आहे, तू योग्य मार्गावर आहेस. आता ते तुमच्याकडे एक पाऊल पुढे येतात आणि हळूवारपणे तुमच्या खांद्यावर एक हात ठेवतात. त्या स्पर्शाबरोबर तुमच्या शरीरामध्ये एक उबदार, शांत आणि आत्मविश्वासाने भरलेली ऊर्जा पसरू लागते. तुम्हाला असं जाणवतं जणू वर्षानुवर्षांचा स्वतःबद्दलचा अविश्वास हळूहळू विरघळत आहे. कल्पना करा, तुम्हीच ती व्यक्ती आहात. त्यांच्या डोळ्यांतून आजूबाजूचं जग पहा. त्यांच्या शरीरामधून श्वास घ्या. त्यांच्या हृदयातून भावना अनुभवा. आता सकाळ झाली आहे. तुम्ही डोळे उघडता. तुमच्या शरीरात ऊर्जा आहे. मनात स्पष्टता आहे. आजचा दिवस कसा जाईल याची चिंता नाही. तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे. तुम्ही दिवसाची सुरुवात जाणीवपूर्वक करता.
तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलता तिथे तुमच्या आवाजात स्थैर्य आहे, तुमच्या निर्णयांमध्ये स्पष्टता आहे. तुमच्या उपस्थितीत लोक सुरक्षित आणि आदराने वागतात. आता स्वतःला विचारा, या व्यक्तीचा शरीराचा पोश्चर कसा आहे? ती व्यक्ती कशी चालते, कशी बसते, कशी ऐकते, कशी बोलते? प्रत्येक उत्तर पिटफॉल्स फक्त अनुभवा. आता एक आव्हान तुमच्या समोर येतं. पूर्वीचा तुम्ही कदाचित घाबरला असता, कदाचित टाळलं असतं, पण आज तुम्ही शांत आहात. तुम्ही क्षणभर दीर्घ श्वास घेता आणि स्वतःला विचारता, या परिस्थितीत माझं सर्वोत्तम रूप काय करेल? उत्तर शांतपणे आतून समोर येतं आणि तुम्ही त्याच उत्तरानुसार कृती करता. याच क्षणी तुम्हाला एक मोठा फरक जाणवतो. तुमचं आयुष्य एका दिवसात बदललेलं नाही. तुमची ओळख बदलली आहे आणि ओळख बदलली की निर्णय बदलतात. निर्णय बदलले की सवयी बदलतात. सवयी बदलल्या की आयुष्य नैसर्गिकरित्या बदलतं. आता तुमच्या छातीवर हळूवारपणे तुमचा उजवा हात ठेवा. तुमच्या हृदयाची धडधड अनुभवा आणि मनामध्ये अगदी शांतपणे म्हणा, मी त्या व्यक्तीमध्ये रूपांतरित होत आहे, जी मी खरंच बनू इच्छित आहे. मी माझ्या मूल्यांशी प्रामाणिक राहत आहे. मी दररोज लहान पण सातत्यपूर्ण कृती निवडते आहे. माझं भविष्य दूर नाही, ते आजच्या माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये जिवंत आहे. या भावना, या ओळखीची ही शांत ताकद तुमच्या संपूर्ण शरीरात पसरू द्या. या क्षणी तुमचा मेंदू फक्त भविष्याची कल्पना करत नाही, तर त्या भविष्याशी स्वतःची नवीन ओळख जोडत आहे.
आता जी शांतता, जो आत्मविश्वास आणि जी स्थिरता तुम्ही अनुभवत आहात, ती काही क्षण फक्त अनुभवत रहा. लक्षात ठेवा, तुम्ही नवीन व्यक्ती बनलेले नाही. तुमच्यामध्ये आधीपासूनच असलेली एक क्षमता आज अधिक स्पष्ट झाली आहे. तुमचं भविष्यातील रूप पुन्हा तुमच्या समोर उभं आहे. त्यांच्या डोळ्यांमध्ये कृतज्ञता आहे. त्यांना माहीत आहे, आज तुम्ही एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ते हसतात आणि अगदी शांतपणे तुम्हाला म्हणतात, धन्यवाद. आज तू घेतलेले निर्णय उद्याचं माझं आयुष्य घडवत आहेत. तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवत आहेस, तेव्हा मी अधिक मजबूत होत आहे. तू जेव्हा सातत्य निवडत आहेस, तेव्हा मी अधिक यशस्वी होत आहे. तू जेव्हा भीती असूनही एक पाऊल पुढे टाकत आहेस, तेव्हा मी वास्तवात अस्तित्वात येत आहे. या शब्दांना तुमच्या हृदयामध्ये अलगद स्थिर होऊ द्या. आता तुमचं भविष्यातील रूप हळूहळू तुमच्या जवळ येत आहे आणि प्रकाशाच्या एका उबदार, सौम्य लहरीसारखं तुमच्यामध्ये विलीन होत आहे. आता कोणतंही अंतर उरलेलं नाही. भविष्यातील तुम्ही आणि आजचे तुम्ही एकच आहात. त्या व्यक्तीचा आत्मविश्वास आता तुमचा आहे. त्यांची शांतता तुमची आहे. त्यांची स्पष्टता तुमची आहे. त्यांची शिस्त तुमची आहे. आणि त्यांची ओळख आता तुमच्यामध्ये जिवंत झाली आहे. एक दीर्घ खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना मनामध्ये शांतपणे म्हणा, मी माझ्या भविष्याची वाट पाहत नाही, मी ते दररोज घडवत आहे. पुन्हा माझ्या प्रत्येक विचारात, माझ्या प्रत्येक निर्णयात आणि माझ्या प्रत्येक कृतीत माझं भविष्य आजपासून प्रकट होत आहे.
आता तुमच्या संपूर्ण शरीराची पुन्हा एकदा जाणीव करून घ्या. तुमचा श्वास शांत आहे. तुमचं हृदय स्थिर आहे. तुमचं मन पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ आहे. हळूहळू बोटांची हलकी हालचाल करा. पायांची जाणीव करा. खांदे अलगद हलवा. एक दीर्घ खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना मनामध्ये एक शांत स्मित उमलू द्या. जेव्हा तुम्हाला पूर्णपणे तयार वाटेल तेव्हा अलगद तुमचे डोळे उघडा. आज तुम्ही भविष्य पाहिलेलं नाही. आज तुम्ही तुमच्या भविष्यातील ओळखीचा अनुभव घेतला आहे. आणि लक्षात ठेवा, भविष्य एका दिवसात घडत नाही. ते आजच्या एका विचारातून, एका निर्णयातून आणि एका कृतीतून दररोज घडत असतं. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःशी प्रामाणिक राहा आणि दररोज त्या व्यक्तीसारखं एक पाऊल नक्की टाका. तुमचा प्रवास आधीच सुरू झाला आहे. या चॅनलवर मी विज्ञानाधारित गाइडेड मेडिटेशन्स, योगा निद्रा, माइंडसेट पॉडकास्ट आणि मानसिक आरोग्याशी संबंधित विविध सराव नियमितपणे शेअर करते. मात्र प्रत्येक व्यक्तीचा जीवन प्रवास, अनुभव, ध्येय आणि सध्याची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे सर्वांसाठी तयार केलेला एकच गाइडेड सेशन प्रत्येकाच्या गरजेनुसार तितकाच परिणामकारक असेलच असं नाही. जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक ध्येयानुसार, सध्याच्या जीवनस्थितीनुसार आणि उद्दिष्टानुसार खास डिझाईन केलेले पर्सनलाइज्ड गाइडेड मेडिटेशन सेशन्स, फ्युचर पेसिंग, व्हिज्युअलायझेशन एक्सपिरियन्सेस किंवा कस्टमाइज्ड अफर्मेशन ट्रॅक्स हवे असतील तर आम्ही ते तुमच्या गरजांचा सखोल विचार करून वैयक्तिकरित्या तयार करून देतो. प्रत्येक सेशन तुमच्या उद्दिष्टांशी सुसंगत राहील यासाठी त्यामध्ये तुमची ध्येय, आव्हानं आणि अपेक्षित बदल यांचा विचार करून काळजीपूर्वक रचना केली जाते. याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास हील विथ डॉक्टर पल्लवी या इंस्टाग्राम पेजवर कस्टमाइज सेशन्स असा DM करा. आमची टीम तुम्हाला उपलब्ध पर्याय, प्रक्रिया आणि पुढील सर्व माहिती आनंदाने शेअर करेल. तुमच्या परिवर्तनाच्या प्रवासात साथ देण्याची आम्हाला आनंदाने संधी मिळेल. धन्यवाद.